विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्र हो, आज आपण एम ए भाग 2 या एम ए भाग 2 मधील सत्र 3 मधील अतिशय महत्वाचा जो पेपर आहे या महत्वाच्या पेपरवर चर्चा करणार आहोत. मित्र हो, या पेपरचं नाव आहे भारताचे सार्वजनिक अर्थकारण. मित्र हो, या लेक्चर मध्ये आज आपण जो 14वा वित्त आयोगाचा अहवाल आहे या 14व्या वित्त आयोगाच्या अहवालावर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्र हो, आज ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार केलं जातं या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार घेण्यात आलेला आहे. मित्र हो, या अगोदर आपण 10वा वित्त आयोग अहवाल, 11वा, 12वा, 13वा या चारही वित्त आयोगाचे अहवाल सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. तर मित्र हो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण 14व्या वित्त आयोगाचा अहवाल सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. मित्र हो, यानंतरची जी शिफारस होती ती आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातली होती. याला आपण इंग्रजीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणतो. या डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भातली ही जी महत्वाची शिफारस होती ती 14व्या वित्त आयोगाने केल्याचे आपणास दिसून येतात. मित्र हो, आपत्ती निवारणासाठी नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड हा विविध वस्तुकर, उपकर तसेच यावर आकारून आयोगाच्या मते जर हा कर जीएसटी वस्तू व सेवा करामध्ये समाविष्ट केल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठी वेगळे कर शोधावे लागतील. याचबरोबर कंपनीचे व्यवस्थापन असेल, सामाजिक बांधिलकी म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, यामुळे आपत्ती निधीसाठी जो निधी दिला जातो त्या संदर्भात नियमांची सुधारणा करण्यात यावी अशा आयोगाने प्रमुख शिफारस केली होती. त्याचबरोबर सरकारला राज्य सरकारच्या आपत्ती निवारणामध्ये 10% हिस्सा तर राज्य सरकारला 90% हिस्सा हा केंद्र सरकारने द्यावा अशी प्रमुख शिफारस करण्यात आलेली होती. मित्र हो, 14व्या वित्त आयोगाने राज्य सरकारना आपत्ती व्यवस्थापनासाठी 2015 ते 20 या कालावधीसाठी 5,50,000 कोटी रुपयांचे अनुदान देण्याची शिफारस करण्यात आलेली होती. मित्र हो, यानंतर जी शिफारस होती ती अनुदाने या संदर्भात होती. ग्रँट अँड एड आपण याला म्हणतो. तर या ग्रँट अँड संदर्भात शिफारस होती ती म्हणजे 14व्या वित्त आयोगाने आपले अनुदान देताना महत्वपूर्ण दृष्टिकोन समोर ठेवला पाहिजे. तर वित्त आयोगाकडून आरोग्य असेल, शिक्षण असेल, पिण्याचे पाणी असेल, स्वच्छता असेल, सार्वजनिक आरोग्य, राष्ट्रीय महत्व लक्षात घेता त्यामुळे राज्यांना अनुदाने देत असताना विशिष्ट अनुदाने देण्याचा दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे. मित्र हो, हे हेतू साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यांना अनुदाने देत असताना अत्यंत नियोजनबद्धपणे प्रभावी देखरेख यंत्रणेमार्फत अनुदानाचे वाटप करण्यात यावे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी हा प्रमुख उद्देश हा 14व्या वित्त आयोगाने समोर ठेवलेला होता. मित्र हो, या अनुदाना या संदर्भात वित्त आयोगाने ज्या महत्वाच्या शिफारसी केल्या त्याची चर्चा आता आपण करूयात. मित्र हो, यामध्ये राज्य शिक्षण आरोग्य, राज्यातील शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाण्याच्या सुविधा असतील, स्वच्छतागृहे असतील, सार्वजनिक सेवांना अग्रक्रम देऊन या सेवांचा अनुदानित खर्च नियोजित कार्यक्रम असला पाहिजे यासाठी महत्वाची शिफारस करण्यात आलेली होती. सार्वजनिक सेवांच्या बरोबर राज्यांचे प्रशासन, न्याय व्यवस्था, पोलीस प्रशासन खर्च त्या सर्वांगीण दृष्टीने सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदानाची तरतूद करावी अशी शिफारस करण्यात आलेली होती. त्याचबरोबर देशातील 11 राज्यांना 2015 ते 2020 या कालावधीत 1,94,000 कोटी रुपयांची अनुदाने दिली जातील. त्यापैकी आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या 7 राज्यांना 5 वर्षासाठी, तर आसाम, केरळ, मेघालय, पश्चिम बंगाल या 4 राज्यांना ठराविक महसूल तूट भरून काढण्यासाठी अनुदाने देण्यात यावीत अशी प्रमुख शिफारस करण्यात आलेली होती. मित्र हो, यानंतर आपण सहकारी संघ राज्याचा दृष्टिकोन, अप्रोच ऑफ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम या शिफारसी संदर्भात चर्चा करणार आहोत. मित्र हो, वित्तीय हस्तांतरणाच्या दृष्टिकोनानुसार बाबतीत केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य, सामंजस्य संबंध
प्रस्थापित होऊन सहकारी संघराज्याची निर्मिती करणे हा 14व्या वित्त आयोगाचा महत्वपूर्ण दृष्टिकोन मानला जातो. सहकारी संघराज्याच्या दृष्टीने पावले टाकण्यासाठी 14व्या वित्त आयोगाने महत्वाचे जे मार्गदर्शक सूचना केला त्या सूचनाची चर्चा आपण करणार आहोत. मित्रहो, पहिली सूचना अशी होती की ज्या केंद्र आणि राज्य यांच्यात विविध संबंधाचे तसेच केंद्राकडून घटक राज्यांना हस्तांतरित होणाऱ्या स्त्रोतांचे व्यापक दृष्टिकोनातून परीक्षण केले पाहिजे. त्याचबरोबर राज्यांना कोणत्या प्रकारच्या कार्यक्षेत्रापर्यंत अनुदाने पोहोचली पाहिजेत, तसेच राज्यामध्ये स्त्रोतांचे वर्गीकरण कसे करावे, ज्यायोगे सहकारी राज्यघटना संकल्पनेच्या मजबूत प्राप्त होईल आणि त्या दृष्टीने नवीन संस्थात्मक रचना असली पाहिजे. अशा या संस्थात्मक रचनेने प्रादेशिक असमतोल व आर्थिक व पर्यावरणीय प्रश्न निर्माण होणार नाहीत या दृष्टिकोनातून हे प्रयत्न हाताळणे किंवा हे प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे अशी शिफारस करण्यात आलेली होती. त्याचबरोबर प्रादेशिक आंतरराज्यीय परिषदेचे कार्यक्षेत्र वाढवण्यात यावे अशी ही मार्गदर्शक सूचना करण्यात आलेली होती. त्याचबरोबर केंद्रीय महसुली जमेतील कमाल 49% वाटा राज्यांना देण्याचा प्रयत्न करावा असं 14व्या वित्त आयोगाच्या अहवालामध्ये प्रमुख मार्गदर्शक सूचना केलेली होती. तर यानंतर मित्रहो, आपण राजकोषीय दृढीकरण याला आपण फिस्कल कन्सॉलिडेशन असं म्हणतो, या शिफारसीची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. मित्रहो, फिस्कल जे दृढीकरण आहे या दृढीकरणामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांची वित्तीय व्यवस्था सुदृढ करणे 14व्या वित्त आयोगाचे काही महत्वपूर्ण सूचना किंवा उपाय सुचवले होते. त्या उपायांची चर्चा आता आपण करणार आहोत. मित्रहो, केंद्र व राज्य सरकारने आपल्या कर्जाचे नियोजन करण्यासाठी कर्जाचे एकत्रित व वार्षिक अहवाल यांचे विश्लेषण करणारी एक सर्वसामान्य पद्धत विकसित केली होती. भांडवली गुंतवणूक करत असताना केंद्र व राज्यांनी भांडवली खर्चाच्या विशिष्ट मर्यादेपलीकडे जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं धोरण ठरवण्यात आलेलं होतं. मित्रहो, 2017 ते 2020 पर्यंत राजकोषीय तूट 3% पर्यंत खाली आली पाहिजे असं चांगला वृद्धी झाली पाहिजे. तर जीएसटी सारख्या करामध्ये सुधारणा घडवून महसुलामध्ये वाढ होण्यासाठी केंद्र सरकारद्वारे प्रयत्न करावे, जेणेकरून 2020 पर्यंत महसुली तूट 0 पर्यंत आणणं शक्य होईल. राज्य सरकारांना देखील राजकोषीय तूट 3% पर्यंत राखावी लागेल. ज्या राज्याचे कर्ज जीडीपी गुणोत्तर 25% पेक्षा कमी असेल त्या राज्यांना 3.25% पर्यंत राजकोषीय तूट ठेवता येईल असं धोरण या 14व्या वित्त आयोगाने मार्गदर्शक सूचनामध्ये आखलेलं होतं. तर राज्यांना राष्ट्रीय अल्पबचत निधीमधून नॅशनल स्मॉल सर्व्हिसिंग फंड जी कर्जे दिली जातात अशी कर्ज 1 एप्रिल 2015 पासून ती बंद करण्यात यावी अशी ही मार्गदर्शक सूचना करण्यात आलेली होती. मित्रहो, राजकोषीय जबाबदारी व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा, त्याला आपण FRBM असं म्हणतो, यामध्ये दुरुस्ती करून एक नवीन सेक्शन टाकण्यात यावा. या सेक्शन मध्ये अर्थसंकल्पामुळे राजकोषीय धोरणावर होणाऱ्या परिणामांचे मोजमाप करण्यासाठी एक स्वतंत्र राजकोषीय परिषदेची फिस्कल काउन्सिलची स्थापना करावी अशी महत्वाची मार्गदर्शक सूचना करण्यात आलेली होती. घटनेच्या कलम 292 अन्वये केंद्र सरकारला कर्ज उभारता यावे यासाठी या कलमाला आधार म्हणून केंद्र सरकारने राजकोषीय जबाबदारी व अर्थसंकल्पीय संसदीय कायदा FRBM सुधारणा करण्याऐवजी कर्ज कमाल मर्यादा किंवा राजकोषीय जबाबदारी कायदा डेप्ट सेलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन हा असे नवीन कायदा बनवावा असं मार्गदर्शक सूचना यामध्ये करण्यात आलेली होती. तर मित्रहो, यानंतर आपण सार्वजनिक खर्च व्यवस्थापन याविषयी 14व्या वित्त आयोगामध्ये ज्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या याची सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रहो, सार्वजनिक खर्चाच्या व्यवस्थापना संदर्भात 14व्या वित्त आयोगाने आपल्या अहवालात काही मार्गदर्शक सूचना केलेल्या होत्या. याची चर्चा आपण सविस्तरपणे करूया.
तर मित्र हो, सार्वजनिक खर्च व्यवस्थापनाबाबत महसूल लेखापरीक्षण नोंदवलेल्या निरीक्षणावर तात्परतेने किंवा प्रभावी पाठपुरावा केला जावा असं प्रमुख मार्गदर्शक सूचना यामध्ये करण्यात आली होती. सार्वजनिक खर्च करत असताना फलनिष्पत्ती, अर्थसंकल्पाचे आउटकम बजेट या तत्वाचा वापर करावा. केंद्र सरकार आणि घटक राज्यांनी दुसऱ्या प्रशासकीय सुधारणेने लेखापरीक्षणाबाबत काही शिफारसी लागू कराव्यात. 11व्या वित्त आयोगाने सुचवल्याप्रमाणे केंद्र व राज्य सरकारांच्या मध्ये सल्लामसलत करून यंत्रणा म्हणून आंतरराज्य परिषद विकसित करावी. वेतन आयोग नाव वेतन व उत्पादकता आयोग, पे अँड प्रोडक्टिव्हिटी कमिशन असे करून या आयोगाने वेतनाबरोबर कर्मचाऱ्याची उत्पादकता कशी वाढेल याबाबत शिफारस करणे अत्यंत संयुक्तिक ठरेल. तर मित्र हो, नवीन पेन्शन योजना लागू न केल्याने राज्यातील भविष्यातील सरकारच्या तिजोरीवर जो ताण येणार आहे, या ताणाचा विचार करून लवकरात लवकर योजना लागू करावी अशी प्रमुख शिफारस यामध्ये करण्यात आलेली होती. तर मित्र हो, आपल्याला या संपूर्ण 14व्या वित्त आयोगाचा अभ्यास केल्यानंतर सारांश रूपाने असं म्हणता येईल की 14व्या वित्त आयोगाच्या ज्या आपण चर्चा केलेल्या शिफारसी विचारात घेतल्यास केंद्र व राज्य सरकारच्या वतीने हस्तांतरणाच्या बाबतीत, व्यवस्थेच्या बाबतीत 14व्या वित्त आयोगाचा एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन असल्याचे आपणास दिसून येतो. वित्त आयोगाने केंद्र तसेच राज्यातील वित्तीय हस्तांतरणाला अधिक सदृढ, लवचिक, पारदर्शक कशी करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली होती. यासाठी प्रभावी उपाय आणि मार्गदर्शक सूचनाही केलेल्या होत्या. सहकारी संघराज्य या दिशेने केंद्र व राज्य सरकारांनी आपली वाटचाल होण्याच्या दृष्टिकोनातून वित्त आयोगाने अतिशय महत्वाची भूमिका पार पाडलेली होती अशी शिफारस या अहवालामधून केल्याचे आपणास दिसून येते. तर मित्र हो, शेवटी आपल्याला असंच म्हणता येईल की 14व्या वित्त आयोगाने देशातील अर्थव्यवस्था अतिशय सुदृढपणे व्हावी आणि देशातील जी कररचना आहे त्यामध्ये अतिशय सुसूत्रपणा यावा याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात कष्ट घेऊन अभ्यास करून आपला हा अहवाल शासनाला सादर केलेला आहे. तर मित्र हो, या अहवालावर सविस्तर आज आपण चर्चा करत असताना वेगवेगळे मुद्दे चर्चेला घेतले. त्यामध्ये 14व्या वित्त आयोगाची प्रस्तावना असेल, तर 14व्या वित्त आयोगाची जी टर्म्स ऑफ रेफरन्स असतील, त्यानंतर 14व्या वित्त आयोगाच्या ज्या प्रमुख शिफारशी असतील त्यामध्ये केंद्रीय करातील वाटा असेल, त्याचबरोबर कर वाटणी निकष असतील, त्याचबरोबर स्थानिक सरकारांच्या बाबतीत आपल्या शिफारशी असतील आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत शिफारशी असतील, अनुदानाच्या बाबतीत शिफारशी असतील, तसेच सहकारी संघराज्याचा दृष्टिकोन असेल आणि राजकोषीय दृष्टिकोन असेल, या सर्वांचा विचार करत असताना सार्वजनिक खर्च व्यवस्थापन आणि या सर्व गोष्टींचा विचार करून 14व्या वित्त आयोगाने आपले आर्थिक धोरण कसं सुदृढ बनवता येईल या दृष्टिकोनातून शिफारसी सुचवलेल्या आहेत. तर मित्र हो, या 14व्या वित्त आयोगाच्या सविस्तर चर्चेअंती आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता.
माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीद्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्रहो, धन्यवाद.